Hello students, welcome to this class of the physics. Next problem is 16.31. Aluminum rod and copper rod of equal lengths 1 meter and cross-sectional area 1 centimeter square are welded as shown in figure. K of aluminum is 200 watt per meter and K of copper is 400 watt per meter Kelvin. Find the heat current, म्हणजे दोन्ही मधला heat current काढायचा आहे. ओके, आता फर्स्ट केस मध्ये दोन्हीची लेंथ इक्वल आहे. लेंथ एल इज इक्वल टू 1 मीटर आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दिलेला आहे, दॅट इज 1 सेंटीमीटर स्क्वेअर इज द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. वेल्डेड ॲज शोन इन फिगर. के ऑफ अल्युमिनियम अँड के ऑफ कॉपर दिलेलं आहे. आता फर्स्ट जे आहे ते सिरीज कॉम्बिनेशन आहे, बरोबर. सिरीज कॉम्बिनेशन. आपण याचं काय करूया, लेंथ पण सेम आहे आणि एरिया पण सेम आहे. इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी अगोदर कॅल्क्युलेट करूया. इक्विव्हॅलंट थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे तुम्हाला याच्यासाठी सिरीज कॉम्बिनेशनची इक्विव्हॅलंट थर्मल कंडक्टिव्हिटी आणि पॅरल कॉम्बिनेशनची इक्विव्हॅलंट थर्मल कंडक्टिव्हिटी पाठ पाहिजे. आणि इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटी काढली की हिट करंट आपल्याला काढता येतो, कारण दोन्ही साईडचं तुम्हाला टेम्परेचर दिलंय. दोन्ही साईडचं टेम्परेचर लेफ्ट हँड साईडला आहे 100 डिग्री सेल्सिअस, राईट हँड साईडला 25 डिग्री सेल्सिअस. म्हणजे टेम्परेचर डिफरन्स आपल्याला इथे मिळतोय. फक्त या दोघांचा के किती असेल ते तुम्हाला, के इक्विव्हॅलंट जे आहे ते तुम्हाला फक्त कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. ओके, सिरीज कॉम्बिनेशनला के इक्विव्हॅलंटचा फॉर्म्युला काय आहे, 2k1k2 अपॉन k1 प्लस k2. आणि पॅरल कॉम्बिनेशन मध्ये इक्विव्हॅलंट कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला आहे k1 प्लस k2 डिवायडेड बाय 2. ओके, तर फर्स्ट सिरीज कॉम्बिनेशन आहे. सो फॉर सिरीज कॉम्बिनेशन K equivalent is equal to K1, 2k1 k2 upon K1 plus K2 ना. K1 आहे 200 आणि K2 आहे 400, म्हणजे 2 इंटू 200 इंटू 400 डिवायडेड बाय काय होणार आहे 600 होणार. ओके, म्हणजे किती होणार आहे 800/3 हा K इक्विव्हॅलंट होणार आहे. 800/3 इज द K इक्विव्हॅलंट. आता K इक्विव्हॅलंट आला की आपल्याला हीट करंट इझिली कॅल्क्युलेट करता येतो. हीट करंटचा फॉर्म्युला काय, के ए डी थिटा डिवायडेड बाय dx. हा फॉर्म्युला पाठ असेल तुम्हाला, के ए डी थिटा बाय dx. के ची व्हॅल्यू म्हणजे के इक्विव्हॅलंटची व्हॅल्यू 800 डिवायडेड बाय 3. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दोघांचा तेवढाच आहे, दॅट इज 1 सेंटीमीटर स्क्वेअर. 1 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे 10⁻⁻⁴ मीटर स्क्वेअर. डी थिटा म्हणजे दोन्ही एंडला असणारा टेम्परेचर डिफरन्स. दोन्ही एंडला टेम्परेचर डिफरन्स किती आहे, तर 100 - 25 म्हणजे 75चा टेम्परेचर डिफरन्स. आणि डीएक्स म्हणजे हा टेम्परेचर डिफरन्स किती डिस्टन्स मध्ये आहे, 2 मीटरला आहे, लक्षात घ्या टोटल. कारण लेफ्ट एंडला आहे 100 आणि राईट एंडला आहे 25 आणि 100 आणि 25 मध्ये डिस्टन्स आहे 2 मीटर. ओके, ओके. सो 25 4s are 100, त्याच्यावर 20 इंटू 10⁻⁴. म्हणजे थोडक्यात हीट करंट किती येणार आहे 1 वॅट हीट करंट, म्हणजे अमाऊंट ऑफ हीट फ्लोईंग पर मिनिट टाइम. ओके, 1 वॅट आन्सर येणार आहे. हीट करंटचं युनिट येणार आहे 1 वॅट किंवा 1 जूल पर सेकंड. एवढी हीट जी आहे तिथं फ्लो होणार आहे. दिस इज फॉर सिरीज कॉम्बिनेशन. लक्षात आलं का, बघा किती इझी प्रॉब्लेम आहे बघा. एकदा सिरीज कॉम्बिनेशन दिलेला आहे, एकदा पॅरल कॉम्बिनेशन दिलेला आहे. तर याच्यामध्ये काय करायचं आहे, सुरुवातीला के इक्विव्हॅलंट काढायचा आणि मग हीट करंटचा फॉर्म्युला के ए डी थिटा बाय डीएक्स यूज करायचा आहे. ओके, आता सेकंड पॅरल कॉम्बिनेशन आहे. तर फॉर पॅरल कॉम्बिनेशन के इक्विव्हॅलंट काय होणार आहे, दॅट इज K1 प्लस K2 डिवायडेड बाय 2. K1 plus K2 divided by 2. So K1 is 200, K2 is 400 divided by 3. म्हणजे किती होणार हे 600/3
म्हणजे काय होणार आहे 300 होणार, सॉरी तर 2, that is 600 by 2, that is equal to 300. Okay, unit काय असतं वॅट पर मीटर डिग्री सेल्सिअस. आता पुन्हा एकदा या कॉम्बिनेशनचा हीट करंट म्हणजे काय, दॅट इज के ए डी थिटा बाय डी एक्स. याच्यामध्ये जस्ट व्हॅल्यू प्लेस करायची आहे. के इक्विव्हॅलंट आला 300. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे हा एवढ्या एरियामधून काय होणार आहे, हीट फ्लो होणार आहे. हा सगळा एरिया घ्यावा लागेल आपल्याला. ओके, हा सगळा एरिया, कारण एवढ्या एरियामधून 100 पासून हीट मिळणार आहे ना, आणि ही इकडे पास होणार आहे अशी. म्हणजे हा एरिया किती येणार, 1 सेंटीमीटर स्क्वेअर नव्हे, 2 सेंटीमीटर स्क्वेअर एरियामधून हीट आत येणार आहे. सो 2 × 10⁻⁴ आणि डी थिटा म्हणजे के इक्विव्हॅलंट काढल्यानंतर एरिया किती घ्यायची, लेंथ किती घ्यायचं हे तुम्हाला व्यवस्थित कळलं पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर डी थिटा टेम्परेचर डिफरन्स किती येणार आहे 75 डिवायडेड बाय dx. म्हणजे आता 100 आणि 25 हे टेम्परेचर डिफरन्स जो दिला ना त्यांच्यामधलं डिस्टन्स द्यायचं आहे. त्यांच्यामध्ये डिस्टन्स किती आहे 1 मीटर आहे. मग आता किती होणार आहे 300 × 2 × 75 म्हणजे 150 × 10⁻⁴. ओके, मग याच्यातले 2 0 आणि याच्यातले 2 0 म्हणजे 10⁻⁴ होणार. 10⁻⁴ आणि 10⁻⁴ कॅन्सल होणार. सो 3 × 1.5. सो आन्सर येणार आहे 4.5 वॅट. 4.5 वॅट इज द आन्सर. Next question related to thermal conduction, heat conduction. Two metal cubes with 3 centimeter edges of copper and aluminum are arranged as shown in figure. म्हणजे अल्युमिनियम आणि कॉपरचे इथं 2 क्यूब आहेत. ओके, आणि ते काय केलेले आहेत, 2 टेम्परेचरच्या मध्ये ठेवलेले आहेत. लेफ्ट हँड साइडला किती आहे 100 आहे आणि राईट हँड साइडला किती आहे 20 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. द टोटल थर्मल करंट म्हणजे हीट करंट फ्रॉम वन रिझर्वायर टू अदर म्हणजे लेफ्ट टू राईट किती हीट करंट फ्लो होणार आहे. म्हणजे पुन्हा एकदा इथं बघा, तुम्हाला काय करावं लागेल, के इक्विव्हॅलंट काढावं लागणार आहे. आणि हे पॅरल कॉम्बिनेशन दिसतंय, बरोबर आहे ना. हीट जी आहे ती इकडून अशी येणार आहे लेफ्ट हँड पासून आणि राईट एंडला काय होणार आहे ती जाणार आहे. द रेशिओ ऑफ थर्मल करंट कॅरीड बाय द कॉपर क्यूब टू द दॅट कॅरीड बाय अल्युमिनियम क्यूब. म्हणजे दोघांनी इंडिव्हिज्युअल जो फ्लो केलेला हीट करंट आहे, थर्मल करंट आहे, त्याचा रेशो देखील विचारलेला आहे. थर्मल कंडक्टिव्हिटीच्या व्हॅल्यू इथं दिलेल्या आहेत. ओके, आता बघा इथं हे दोन्ही क्यूब आहेत. क्यूब आहेत म्हणजे हे असे असणार आहेत तिथं आतमध्ये. ठीक आहे, मग आता असे जर क्यूब असतील तर इथं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती येणार आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे क्यूबचा एक सरफेस एरिया, या एरियामधून आत येणार ना ती हीट, म्हणजे साइड स्क्वेअर येणार आहे. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे साइड स्क्वेअर. साइड किती आहे 3 चा स्क्वेअर म्हणजे किती येणार आहे 9 सेंटीमीटर स्क्वेअर होणार आहे. म्हणजे किती होणार आहे 9 × 10⁻⁴ मीटर स्क्वेअर होणार. हा झाला एरिया. त्याच्यानंतर लेंथ किती येणार आहे 3 सेंटीमीटर. म्हणजे 100 पासून 200 पर्यंतचं डिस्टन्स जेवढ्या लेंथ मधून हीट ट्रान्सफर होणार आहे दॅट इज 3 सेंटीमीटर. 3 × 10⁻² मीटर. आणि टेम्परेचर डिफरन्स किती येणार आहे 80 डिग्री सेल्सिअस येणार आहे. डी थिटा 100 - 20. हा आता इथं टोटल थर्मल करंट काढण्यासाठी टोटल के इक्विव्हॅलंट काढूया आणि आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन फॉर पॅरलल कॉम्बिनेशन. For parallel combination, okay, K equivalent किती येणार आहे K1 + K2 divided by 2.
आपण असं पण करू शकतो, याच्यामध्ये पहिल्यामधून फ्लो होणारा हीट करंट काढू शकतो, दुसऱ्यामधून फ्लो होणारा हीट करंट काढू शकतो आणि त्याची ऍडिशन देखील करू शकतो. असं पण करू शकतो के इक्विव्हॅलंट काढण्याऐवजी. ओके, बेस्ट वे काय करूया, इंडिव्हिज्युअल काढूया आणि मग त्यांचं ऍडिशन करूया. ठीक आहे, असं केलं तरी चालणार आहे. के इक्विव्हॅलंट काढून पण काढूया, दोन्ही मेथडनं काढूया आपण. ओके, सो के इक्विव्हॅलंट अगोदर काढूया. के इक्विव्हॅलंट किती येणार बघा, तर 401. हा फॉर्म्युला कधी वापरायचा आहे, लेंथ आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दोघांचं सेम असलं तरच. 401 प्लस 237 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती होणार आहे, 638 डिवायडेड बाय 2. सो के इक्विव्हॅलंट होतो इथं, दॅट इज 319 वॅट पर मीटर केल्विन. ओके, के इक्विव्हॅलंट. आता टोटल हीट करंट कसं काढणार, टोटल हीट करंट के ए डी थीटा बाय dx. के आला 319, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे 9 × 10⁻⁻⁴. डी थीटा म्हणजे टेम्परेचर डिफरन्स आहे 80 का आहे हे टेम्परेचर डिफरन्स 80 डिग्री सेल्सिअस डिवायडेड बाय डिस्टन्स. सॉरी, एक मिनिट, एरिया किती एरिया मधून हीट फ्लो होणार हे एरिया व्यवस्थित घ्यावं लागेल ना. एका क्यूबचा एरिया आहे 9 × 10⁻⁴. आता हीट एंटर करताना किती एरियामधून एंटर करणार, अल्युमिनियमच्या एरियामधून पण आणि कॉपरच्या एरियामधून पण. सो एरिया घेताना व्यवस्थित काळजीपूर्वक तो घ्यावा लागेल. 9 हा एरिया कोणाचा आहे, सिंगल क्यूबचा आहे, म्हणजे इथं एरिया डबल करावा लागणार आहे. 18 × 10⁻⁴ इंटू 80 डिवायडेड बाय डिस्टन्स. 100 आणि 20 मध्ये डिस्टन्स किती येणार आहे, लेंथ एवढं, दॅट इज 3 × 10⁻². सो टोटल हीट करंट थ्रू बोथ दी क्यूब्स आन्सर येणार आहे, दॅट इज 319 × 6 × 80 × 10⁻² काय होणार आहे, -2 होणार. 10⁻⁴ डिवायडेड बाय 10⁻². सो 10⁻² इथं राहणार आहे. सो हीट करंट बघा, ओके. सो टोटल हीट करंट याचं कॅल्क्युलेशन होत आहे 1531.2. ओके, जूल पर सेकंड किंवा त्याला आपण वॅट असं म्हणतो. सो एवढा टोटल हीट करंट इथं फ्लो होणार आहे. ओके, हेच एक्झाम्पल डीसी पांडे मध्ये एका डिफरंट मेथडनं सॉल्व्ह केलेलं आहे. म्हणजे माझी सॉल्व्ह केलेली मेथड डिफरंट आहे आणि त्याच्यामध्ये रेझिस्टन्सच्या मेथडनं सॉल्व्ह केलेलं आहे, ते देखील त्याच्यामध्ये बघा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट रेशिओ ऑफ हीट करंट विचारलंय. रेशिओ ऑफ हीट करंट थ्रू फर्स्ट काय आहे, दॅट इज अल्युमिनियम टू द कॉपर. म्हणजे अल्युमिनियम मधून किती हीट करंट फ्लो होणार आणि कॉपर मधून किती हीट फ्लो होणार हे काढायला सांगितलंय, रेशिओ विचारलंय. रेशिओ ऑफ हीट करंट आता काढूया. Ratio of heat current through aluminum and through the copper. Ka d theta by dx. This is for aluminum divided by Ka d theta by dx. This is for copper. आता दोन्ही मध्ये सेम काय काय आहे बघा, ते कॅन्सल आउट करून टाकूया. दोन्हीमध्ये डी थिटा दोघांना टेम्परेचर डिफरन्स तेवढाच आहे. दोघांच्या लेफ्ट हँडला तेच टेम्परेचर आहे, राईट हँडला तेच टेम्परेचर आहे. दोघांची लेंथ तेवढीच आहे, त्याच्यामुळे डीएक्स देखील कॅन्सल होणार आणि दोघांचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन देखील तेवढाच आहे. त्याच्यामुळं रेशिओ ऑफ हीट फ्लोन थ्रू अल्युमिनियम टू द कॉपर याचा रेशो म्हणजे के ऑफ अल्युमिनियम डिवायडेड बाय के ऑफ कॉपर एवढंच राहणार आहे. के ऑफ अल्युमिनियम किती आहे, दॅट इज 237 आहे आणि के ऑफ कॉपर दिलाय 401. सो आन्सर येणार आहे 231 डिवायडेड बाय 401. सो 237 डिवायडेड बाय 401 हे आन्सर इथं 0.0
59. कॉपर रेशियो ऑफ हीट करंट बाय कॉपर टू द अल्युमिनियम असं विचारलंय, उलटे विचारलंय, सॉरी. ओके, हीट करंट बाय द कॉपर टू हीट करंट बाय अल्युमिनियम असं क्वेश्चन मध्ये विचारलंय. म्हणजे फक्त हे काय होणार 401 बाय 237 होणार. सो 401 डिवायडेड बाय 237 याचा आन्सर येतं 1.691. 1.691 इज द आन्सर. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल. 3 आयडेंटिकल रॉड्स have been joined at the junction to make Y shape structure. If the free ends are maintained at 45 and the end is at 0 degree Celsius, then what is the junction temperature? म्हणजे या जंक्शनचं टेम्परेचर सपोज काय आहे, थीटा आहे. हे थीटा टेम्परेचर काढूया आपण. जंक्शन टेम्परेचर टी विचारलंय, टी काढायचं आहे, टी. आता हे कसं सॉल्व्ह करायचं बघा. इथं इकडून फ्लो होणारा हीट करंट जो आहे, सपोज H1 असेल, दुसऱ्या रॉड मधून फ्लो होणारा हीट करंट H2 असेल आणि इथून फ्लो होणारा हीट करंट H3 असेल. तर अशा प्रकारचा प्रॉब्लेम आला तर नेहमी लक्षात ठेवा काय करायचं, H1 प्लस H2 प्लस H3 इज इक्वल टू काय येणार आहे, 0 येणार आहे. म्हणजे जेवढी हीट आत येणार तेवढीच हीट बाहेर जाणार आहे. अजिबात जंक्शनला हीट काय होत नाही. सो दिस इज रिलेटेड टू जंक्शन. ऍट दिस जंक्शन H1 प्लस H2 प्लस H3 इज इक्वल टू 0. म्हणजे जंक्शनला कुठलीही हीट स्टोअर होऊन राहत नाही. जेवढी हीट एखाद्या साईडने येणार तेवढीच हीट बाकीच्या साईडनं निघून जाणार आहे. ओके, म्हणून हे रिलेशन लिहिलं आहे. सो ऍट एनी जंक्शन, कुठल्याही जंक्शनला लक्षात घ्या, जंक्शन टेम्परेचर काढायचं असेल आणि जंक्शनला मोर दॅन 2 पाथ्स असतील, 2 पेक्षा जास्त पाथ असतील तर काय करायचं, H1 प्लस H2 प्लस H3 इज इक्वल टू 0 लिहायचं. आता हीट करंटचा फॉर्म्युला माहित आहे तुम्हाला, KA d थीटा बाय dx. सो KA d थीटा बाय dx फॉर 1 येणार आहे. त्याच्यानंतर KA d थीटा बाय dx फॉर कंडक्टर 2 होणार आहे, प्लस KA d थीटा बाय dx फॉर कंडक्टर 3 इज इक्वल टू 0 करायचं आहे. म्हणजे ही एक सिंपल ट्रिक आहे किंवा टेक्निक आहे ज्याच्या साइन आपण जंक्शन टेम्परेचर काढू शकतो, लक्षात घ्या. ओके, अशा प्रकारची डायग्राम दिसली तर हे H1 प्लस H2 प्लस H3 इज इक्वल टू 0 करायचं. आता कसं येणार बघा, 3 आयडेंटिकल रॉड म्हटलंय म्हणजे तिघांचा के तेवढाच, म्हणजे के सगळ्यांचा आयडेंटिकल म्हणजे आणखी एरियाची डिफरंट इन्फॉर्मेशन दिलेली आहे, म्हणजे सगळ्यांचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन देखील तेवढाच आपण घेणार इथं. ए डी थीटा, आता फॉर एक्झाम्पल हा फर्स्ट रॉड आहे, दिस इज फर्स्ट, दिस इज सेकंड अँड दिस इज द थर्ड. ठीक आहे. आता बघा इथं पहिल्या रॉडसाठी टेम्परेचर डिफरन्स इथं किती आहे 0 आणि इथं किती आहे टी. तर टेम्परेचर डिफरन्स म्हणजे टी मायनस 0 घ्यायचा आहे, डिवायडेड बाय त्याची लेंथ किती घेणार आपण, एल घेणार, प्लस सेकंड रॉडला के तेवढाच, ए तेवढाच. टेम्परेचर डिफरन्स सेकंड रॉडला किती येणार आहे, एका साईडला 45 दुसऱ्या साईडला टी, सो टी मायनस 45. आता इथं एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, जंक्शन टेम्परेचर टी असेल तर टी मायनस 0, टी मायनस 45, टी मायनस 45 असंच करायचं आहे. म्हणजे इथं टी मायनस 0 आणि 45 मायनस टी असं काय करायचं नाही. म्हणजे सगळ्या रॉडला काय करायचं आहे, ते जंक्शन टेम्परेचर मधूनच काय करायचं आहे, इतर टेम्परेचर मायनस करायचं, कारण जंक्शनचं टेम्परेचर किती आहे हे आपल्याला माहिती नाहीये एक्झॅक्टली. त्याच्यामुळे हे तुम्हाला करावं लागणार आहे. डिवायडेड बाय लेंथ तेवढीच आहे त्याची, प्लस काय होणार, के ए डी थीटा म्हणजे पुन्हा एकदा थर्ड रॉडला एका साईडला टी दुसऱ्या साईडला 45, टी मायनस 45. म्हणजे कुठलं हायर कुठलं लोअर हे विचारच करायचं नाहीये. डायरेक्टली इथं तुम्हाला काय करायचं आहे, डायरेक्टली इथं टी मायनस 45 म्हणजे इकडे 100,000 जरी असते इकडे टेम्परेचर तर टी मायनस 1000 केलं असतं, इज इक्वल टू 0. हे आपण करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये युज केलंय. आता बघा सगळं सिमिलर टर्म काय होतील, कॅन्सल होतील, के एल सगळं कॅन्सल. सो फर्स्ट टर्म मध्ये राहणार आहे टी, सेकंड मध्ये टी मायनस 45 आणि थर्ड मध्ये टी मायनस 45 इज इक्वल टू 0. टी प्लस टी म्हणजे काय होणार आहे, तर 3t होणार आहे. मायनस 45 म्हणजे मायनस 90 होणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, दॅट इज 3t इज इक्वल टू 90 होणार. म्हणजे टी किती होणार आहे, 90 डिवायडेड बाय
3. सो टेम्परेचर होणार आहे 30 डिग्री सेल्सिअस. तर या पद्धतीने जंक्शन टेम्परेचर कॅल्क्युलेट केलं जातं. ओके. असलाच आणखी एक प्रॉब्लेम बघूया जंक्शन टेम्परेचर कॅल्क्युलेट करायचा. बघा 3 रॉड्स आहेत, सेम डायमेन्शन सेम म्हणजे लेंथ आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सेम दिला आणि कंडक्टिव्हिटीज मात्र डिफरंट दिलेले आहेत. आता इथं बघा काय होऊ शकतंय, एरिया आणि लेंथ पण डिफरंट येऊ शकते एखाद्या प्रॉब्लेम मध्ये. विथ द एंड्स आर 100, 50 अँड 0 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर ऑफ देअर जंक्शन टेम्परेचर सपोज किती आहे, इथं थीटा आहे. हे थीटा कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. तर सपोज हा कंडक्टर 1 आहे, हा कंडक्टर 2 आहे, हा कंडक्टर 3 आहे. ओके. तर आपण काय म्हणतोय, ऍट एनी जंक्शन काय होतंय, जेवढी हीट येते तेवढी हीट काय होते तिथून निघून जाते, कुठली हीट स्टोर होत नाही. त्याच्यामुळे H1 प्लस H2 प्लस H3 ओके इज इक्वल टू 0. असे 4, 5 जरी असले तरी H1 प्लस H2 प्लस H3 प्लस H4 प्लस H5 0 असे या पद्धतीने आपण लिहिणार. ऍट एनी जंक्शन H1 प्लस H2 प्लस H3 इज इक्वल टू 0 येणार आहे. ओके. आता H1 म्हणजे काय, KA d थीटा बाय dx फॉर 1 प्लस KA d theta by dx for 2 plus KA d theta by dx 3 is equal to 0. The respective values place करूया. कंडक्टर 1 चा K किती आहे, 3K आहे. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A, टेम्परेचर डिफरन्स थीटा मायनस 100. बघा 100 मायनस थीटा वगैरे करायचं नाही, थीटा मायनस 100च करायचं. dx किती येणार आहे, dx म्हणजे लेंथ L प्लस सेकंड रॉड जो आहे त्याचं 2K आहे, A डी थीटा टेम्परेचर डिफरन्स थीटा मायनस 50 करायचं सेकंडला, डिवायडेड बाय त्याची लेंथ देखील Lच आहे, प्लस तिसऱ्याचा आहे K A थीटा आणि 0 आहे ना, मग थीटा मायनस 0 डिवायडेड बाय L इज इक्वल टू 0. वन्स अगेन सेम टर्म सगळ्या कॅन्सल होतील, KAL 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 सगळं म्हणजे कंप्लीट इक्वेशनला KAL ना आपण डिवाइड केलंय. आता 3 टाइम्स थीटा मायनस 100 म्हणजे 3 थीटा मायनस 300 प्लस 2 थीटा मायनस 2 इंटू 50 म्हणजे 100 प्लस थीटा मायनस 0 म्हणजे थीटा फक्त इज इक्वल टू 0. 3 थीटा 2 थीटा अँड थीटा म्हणजे टोटल होणार 6 थीटा मायनस 400 इज इक्वल टू 0. सो 6 थीटा इज इक्वल टू होणार आहे 400. सो थीटा इज इक्वल टू होणार आहे 400 बाय 6 म्हणजे थीटा होणार आहे दॅट इज 200 बाय 3 डिग्री सेल्सिअस इज द जंक्शन टेम्परेचर. Okay, next question is like this. A steel bar 10 centimeter long is welded end to end to the copper bar 20 centimeter long. Both are insulated perfectly on their sides. Each bar has square cross section 2 centimeter on a side. The free end of the steel bar is maintained at 100 degrees Celsius by placing it in contact with the ice. Find the temperature of junction of two bar. So here there is a junction. या पॉइंटचं टेम्परेचर काढायला सांगितलंय. टी हे टी टेम्परेचर जंक्शन टेम्परेचर काढायला सांगितलंय. थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ स्टील 50.2 and थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ कॉपर इज 385 दिलेला आहे. ओके. आता इथं दोघांची लेंथ डिफरंट आहे आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन देखील डिफरंट आहे.
लेंथ एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सेम आहे, लेंथ डिफरंट आहे. ओके, आता इथे जंक्शन टेम्परेचरला हीच H1 + H2 = 0 करून तुम्ही काढू शकताय, कारण दोनच कंडक्टर आहेत. ओके, म्हणजे हे सिम्पली आपण असं काढू शकतो. जंक्शन टेम्परेचर काढायचं असेल तर H1 + H2 = 0 करायचं, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे इथं आहे 100, इथं आहे थीटा आणि इथं आहे 0 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, तर हे थीटा जंक्शन टेम्परेचर काढण्यासाठी इकडचा फ्लो H1 असेल, इकडचा हीट करंट H2 असेल, तर H1 + H2 = 0 करायचं आणि काढायचं. So H1 + H2 = 0 because at any junction heat is not accumulated at all. आता H1 म्हणजे काय, KA dθ/dx for 1 plus KA dθ/dx for 2 = काय झालं पाहिजे, 0. आता फर्स्ट कोण आहे, दॅट इज द स्टील आहे. स्टीलचा के किती दिलेला आहे बघा, 50.2 दिलाय, इंटू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. दोघांचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे, 2 सेंटीमीटर. दोघांचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन तेवढाच आहे, त्याच्यामुळे ए फक्त लिहितो, ते कॅन्सलच होणार आहे. डी थीटा टेम्परेचर डिफरन्स बघा, फर्स्टला थीटा -100. टेम्परेचर डिफरन्स लिहिताना या मेथडमध्ये H1 + H2 = 0 लिहिलं तर टेम्परेचर डिफरन्स काय लिहायचा, थीटा -100च लिहायचा, लक्षात घ्या. हायर लोअर बघायचं नाही. लेंथ किती आहे, 10 सेंटीमीटर आहे, दॅट इज 10 × 10⁻², प्लस ओके के फॉर द कॉपर किती आहे, 385 इंटू एरिया तेवढाच आहे, थीटा -0 म्हणजे थीटा होणार, कारण एका साईडला टेम्परेचर आहे थीटा, दुसऱ्या साईडला 0 आहे. टी म्हणजे थीटा मी इथे अज्युम केलेला आहे, डिवायडेड बाय त्याची लेंथ किती आहे, 20 × 10⁻² = 0 होणार. आता काय करायचं, सगळ्या सिमिलर टर्म इथे कॅन्सल करूया. ए कॅन्सल होणार, 10⁻², 10⁻² कॅन्सल, हा एक 0 आणि हा एक 0 पण कॅन्सल होतोय. इथं फर्स्ट टर्म मध्ये 50.2 × थीटा म्हणजे 50.2 थीटा मायनस 50.2 × 100 म्हणजे 5020 होणार. ओके, प्लस 385 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती होणार, 192.5 थीटा = 0 येणार आहे. ओके, मग थीटा थीटाचे ऍडिशन करूया, किती होणार आहे, 7 2 242.7 थीटा = काय येणार आहे, 5020 होणार आहे. 242.7 थीटा = 5020. So theta = 5020 divided by 242.7. ओके, लक्षात येते का, म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये जंक्शन टेम्परेचर काढण्यासाठी H1 = H2 वापरलं तरी चालणार आहे, लक्षात घ्या. सो जंक्शन टेम्परेचर येतं 20 डिग्री सेल्सिअस, 20.68 ऍक्च्युअली एक्झॅक्ट, 20.68 डिग्री सेल्सिअस इज द जंक्शन टेम्परेचर. म्हणजे इथे H1 + H2 = 0 घेतलं तरी आन्सर तेच येणार आहे, आणि H1 = H2 घेतल्यानंतर देखील आन्सर तेच येणार आहे. फक्त H1 इथं तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल की H1 + H2 = 0 लिहिलं तर डी थीटा काढताना काय करायचं, थीटा मायनस बाकीचं टेम्परेचर करायचं आहे, आणि H1 = H2 जर केलं ना, तर इथं मात्र काय करायचं, H1 काढताना हायर टेम्परेचर मायनस लोअर टेम्परेचर करायचं, आणि H2 काढताना देखील हायर टेम्परेचर मायनस लोअर टेम्परेचर करायचं आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा व्यवस्थित. म्हणजे दोनच रॉड सिरीज मध्ये असली तर H1 + H2 = 0 करू शकताय, आणि H1 = H2 करू शकताय, आणि दोन्ही मेथडनं आन्सर तेच येणार आहे. फक्त डी थीटा कॅल्क्युलेट करताना तुम्हाला व्यवस्थित काळजी घ्यावी लागणार आहे. ओके,
आता इथं आणखी एक गोष्ट, टोटल रेट ऑफ फ्लो ऑफ हीट पण कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. टोटल रेट ऑफ फ्लो ऑफ हीट देखील कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. आता जेवढा स्टील मधून हीट फ्लो होणार आहे तेवढाच कॉपर मधून हीट फ्लो होणार आहे, कारण सिरीज कॉम्बिनेशन मध्ये दोघांच्या मधून फ्लो होणारा हीट काय असतो, हीट फ्लो तेवढाच असतो. त्याच्यामुळे फक्त स्टील मधला काढला तरी चालेल, कारण आपल्याला जंक्शन टेम्परेचर मिळालेलंच आहे. ते किती आहे, 20.68 आहे डिग्री सेल्सिअस. स्टीलच्या दोन्ही एंड मधलं टेम्परेचर आपल्याला मिळालेलं आहे. ओके, सो जेवढा स्टील मधून हीट फ्लो होणार आहे तेवढाच कॉपर मधून होणार आहे. बघा, सो टोटल हीट फ्लो इज इक्वल टू हीट फ्लो थ्रू स्टील येणार आहे. स्टील, मग हीट फ्लो म्हणजे के ए डी थिटा बाय डी एक्स ना. हीट फ्लो किंवा हीट करंट, के ची व्हॅल्यू किती आहे, 50.2 आहे, इंटू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती दिलेला आहे, 2 each has a square cross section 2 सेंटीमीटर ऑन ए साइड असं म्हणलंय. म्हणजे स्क्वेअर आहे त्याची साइड 2 सेंटीमीटर दिली आहे, म्हणजे एरिया येणार आहे 4 सेंटीमीटर स्क्वेअर, म्हणजे 4 इंटू 10⁻², इंटू टेम्परेचर डिफरन्स. स्टीलला एका साइडला 100 आहे आणि दुसऱ्या साइडला 20.68, सो 100 - 20.68 होणार आहे. डिवायडेड बाय dx म्हणजे लेंथ. लेंथ किती येणार आहे, दॅट इज 10 सेंटीमीटर, म्हणजे 10 इंटू 10⁻², म्हणजे या दोन टेम्परेचर मधला लेंथ डिस्टन्स. ओके, सो दिस इज द हीट करंट, जूल पर सेकंड किंवा वॅट मध्ये येणार आहे. ओके, आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर, हे कॅल्क्युलेशन करून बघा तुम्ही आन्सर. हे आन्सर येतं दॅट इज 796.17 जूल पर सेकंड, किंवा त्यालाच आपण वॅट असं म्हणतो. ओके, सो या पद्धतीनं हीट करंटचं कॅल्क्युलेशन येणार आहे. कारण सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय होतं, जेवढा हीट करंट फर्स्ट कंडक्टर मध्ये असणार आहे तेवढाच सेकंड कंडक्टर मध्ये असणार आहे. ओके स्टुडंट्स,